अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। मध्यरात्री अज्ञाताने लावली तुरीच्या गंजीला आग। आगीत सोलर पंप, प्लेटा, स्प्रिंकलर पाईप वायरिंग जळाल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान। ग्रामीण भागात शेतमालाच्या गंजीला आग लावण्याचे प्रकार घडत आहे। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाचोरा येथे मध्यरात्री तुरीच्या पेंड्याची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आली। त्यामुळे शेतकरी संतोष रामदासजी तादने यांचे अंदाजित 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। रायगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतमाल जाळण्याच्या घटना वाढत आहे। आधीच अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आलाय। अशा बिकट परिस्थितीत शेतकरी पीक उत्पादन घेण्यासाठी जीवाची रान करतोय। शेतात कापणीनंतर साठवून ठेवलेल्या शेतमालाच्या गंजीला आग लावली जात आहे। अज्ञाताकडून घडणाऱ्या या प्रकारामुळे लाखो रुपयांची झळ शेतकऱ्यांना बसत आहे। चाचोरा शिवारात संतोष रामदासजी तादने यांच्या मालकीची 14 एकर शेती आहे। त्यांनी शेतातील तुरीची कापणी करून 300 पेंड्याची गंजी लावली होती। बुधवारी मध्यरात्री शेतकरी संतोष तादने त्यांच्या शेतातील तुरीच्या 300 पेंड्याला अज्ञात इसमाने आग लावली। दरम्यान या आगीत सोलर पंप, सोलर प्लेटा, स्प्रिंकलर पाईप वायरिंग जळाल्याने यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे शेतकरी संतोष तादने यांनी सांगितले। या आगीमुळे नुकसानीची झळ शेतकऱ्याला पोचल्याने तोंडाचा घास गेल्याने ते हवालदिल झाले आहे। सदर या घटनेची तक्रार संतोष तादने यांनी वडकी पोलिसात दिली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात निलेश वाडे हे करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।